आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान यांची ऑफबीट भटकंती. मी जयप्रकाश प्रधान आणि माझी पत्नी जयंती, आम्हा दोघांनाही भटकंतीची कमालीची आवड. पृथ्वीची विभागणी एकूण 7 खंडांमध्ये झाली आहे. 7वा खंड अंटार्क्टिका. तिथे मनुष्यवस्ती नाही, पण त्याही खंडाला आमचे पाय लागले. 6 खंडांमधील एकूण देशांची संख्या 200च्या घरात आहे. त्यापैकी 83 देशांची भटकंती आम्ही आत्तापर्यंत पूर्ण केली. म्हणजे 40% अधिक जग पाहिलं. पण आमची ही भटकंती म्हणजे 10 दिवसात 8 देश अशी नसते. एकतर फिरण्यासाठी आम्ही अगदी अपरिचित ऑफबीट असे देश प्रदेश निवडतो आणि त्या भागात आमचे निदान 3-4 आठवड्यांचे वास्तव्य राहते. तेथील ग्रामीण भागात आम्ही राहतो, स्थानिक लोकांच्यात मिसळतो, त्यामुळे तो देश आम्हाला खऱ्या अर्थाने समजू शकतो. पृथ्वीची 2 टोकं आहेत, उत्तर आणि दक्षिण. ही दोन्ही टोकं सर करण्याचा आनंद आम्हा दोघांनाही या आयुष्यात मिळाला. एक पर्यटक म्हणून यापेक्षा अधिक समाधान ते काय. या कार्यक्रमात मी तुम्हाला एकूण 4 भागांमध्ये पृथ्वीच्या दक्षिण टोकाची सफर घडवून आणणार आहे. पृथ्वीच्या दक्षिण टोकाची सफर करण्यासाठी आम्ही हुर्टिग्रुटेन या नॉर्वेजियन आंतरराष्ट्रीय कंपनीची क्रूज निवडली. 18 दिवसांची ही क्रूज लक्झुरियस नव्हती, तर एक्सपिडिशन क्रूज होती. जवळजवळ 200-250 प्रवासी त्यावरती होते. अर्थात भारतीय आम्ही दोघेच. साऊथ अमेरिकेतील चिली देशातील पुंटा अरेनास या अगदी दक्षिणेकडच्या टोकावरच्या बंदरातून ही क्रूज निघाली. आमचा पहिला टप्पा होता पृथ्वीवरील दक्षिणेकडील अगदी शेवटचे अखेरचे टोकावरचे गाव प्युर्टो विल्यम्स. या एंड ऑफ द वर्ल्डबद्दल थोडी मजेशीर माहिती समजली. पृथ्वीचे हे टोक 2 देशांच्या वादामध्ये सापडले आहे. पृथ्वीवरील दक्षिणेकडील शेवटचे शहर कोणते? विच इज द सदर्न मोस्ट सिटी इन द वर्ल्ड? याचे उत्तर गुगलवर उशमाया इज द सदर्न मोस्ट सिटी इन द वर्ल्ड असे दिले जाते. हे जरी खरे असले तरी उशमायाच्या पुढेही काही गावं, बेटं आणि वस्ती आहे. तेथे लोक राहतात. त्यामुळेच पृथ्वीच्या दक्षिणेकडील अगदी टोकावर असलेले गाव म्हणजे प्युर्टो विल्यम्स. हे गाव चिली देशामध्ये आहे. त्यामुळे हेच रिअल एंड ऑफ द वर्ल्ड असल्याचा दावा चिली देशातर्फे केला जातो आणि तो खराही आहे. तेथे चिली देशाचा नाविक तळ आहे. त्याच्या पुढे मनुष्य वस्ती नाही. पृथ्वीचे दक्षिणेकडील अखेरचे टोक म्हणून ओळखले जाणारे केप हॉर्न हे प्युर्टो विल्यम्सपासून अवघ्या 6 ते 7 तासांच्या अंतरावर आहे. याच सर्वार्थाने सदर्न मोस्ट व्हिलेज इन द वर्ल्ड, पृथ्वीच्या दक्षिणेकडील शेवटच्या टोकावरच्या गावात प्युर्टो विल्यम्समध्ये आम्ही संपूर्ण 1 दिवस घालवला. तेथील लोकांना भेटलो, त्यांचे दैनंदिन जीवन समजावून घेतलं, त्या गावची वैशिष्ट्यही जाणून घेतली. त्या दिवशी सकाळी आमच्या बोटीच्या कप्तानाने घोषणा केली की पृथ्वीच्या दक्षिणेकडील अगदी टोकाला असलेल्या प्युर्टो विल्यम्स या गावाला आपली क्रूज लागत आहे. आपल्याला भारत पाकिस्तान सीमेवर असलेल्या गावांबद्दल, तिथे राहणाऱ्यांबद्दल कमालीचे औत्सुक्य वाटत असते. कसे असेल त्यांचे दैनंदिन जीवन? येथे तर पृथ्वीचे दक्षिणेकडील अखेरचे गाव, त्याच्या पुढे मनुष्यवस्ती नाही. त्यामुळे अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. बोटीतून खाली उतरलो तर समोरच बोर्ड दिसला प्युर्टो विल्यम्स नाविक दलाचा. नाविक दलाचे सैनिक, त्यांचे कुटुंबीय यांच्याबरोबर स्थानिक नागरिकही येथे राहतात. गावची वस्ती 2,500 ते 3,000. सुदैवाने आज हवा तशी बरी होती. म्हणजे तापमान 2 ते 3 डिग्री सेल्सिअस, थंडगार वारे वाहत होते. पावसाच्या सरीही मधून मधून कोसळत होत्या. गावाच्या मध्यभागी मुख्य चौकातच हे पोस्ट ऑफिस कार्यालय आहे. हे जगाच्या नकाशावरील दक्षिणेकडील शेवटचे पोस्ट ऑफिस. छोटी टुमदार इमारत, जेमतेम 10 बाय 10ची खोली. टपाल कचेरीवर कोरियस असा शब्द होता. त्याचा अर्थ मेल. या अखेरच्या पोस्ट ऑफिसमध्ये पर्यटकांची बरीच गर्दी झाली होती. कारण येथे आलेले पर्यटक पृथ्वीच्या टोकावरील
या पोस्ट ऑफिसमधून आपल्या देशातील गावांत पोस्ट कार्ड पाठवतात. ते मिळण्यास निदान महिन्याचा कालावधी लागतो, पण एंड ऑफ द वर्ल्डच्या गावचा स्टॅम्प त्यावरती असतो. आम्ही सुद्धा इथून पुण्याला आणि मुंबईला पत्र पाठवली. ती जवळजवळ 2.5-3 महिन्यानंतर मिळाली, पण या एंड ऑफ द वर्ल्डच्या गावचा स्टॅम्प त्याच्यावर असल्यामुळे आम्ही ती जपून ठेवली आहेत. त्याला लागूनच होते हे माहिती केंद्र, पृथ्वीच्या टोकावरील शेवटचे इन्फॉर्मेशन सेंटर. येथील या जॉन तरुण अधिकाऱ्याला सुदैवाने मोडके तोडके का होईना पण इंग्रजी येत होते. अन्यथा येथे सर्वत्र स्पॅनिश भाषेचे साम्राज्य. त्याच्या सहाय्याने काही स्थानिक लोकांशी संवाद साधता आला. येथील सर्व घरं एक मजली आणि बरीचशी नवीन बांधलेली, पण 1953मधील हे एक सर्वात जुने घर मुद्दाम जतन करून ठेवण्यात आले असून ते पर्यटकांना आवर्जून दाखवण्यात येते. प्युर्टो विल्यम्स गावातील लोकांशी गप्पा मारताना पृथ्वीच्या टोकावर राहणाऱ्या या नागरिकांना कसे अत्यंत कठीण जीवन जगावे लागते याची माहिती समजली आणि अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. या गावात राहणे अत्यंत कठीण, त्यामुळे तरुण वर्ग येथे फारसा राहतच नाही. मुख्य म्हणजे अतिशय खराब व क्षणाक्षणाला बदलणारे हे हवामान. समरमध्येही म्हणजे मिड ऑक्टोबर ते मार्च तापमान 1 ते 2 डिग्री सेल्सिअस, पाऊस, वारा, धुकं यांचा सततचा लपंडाव. एप्रिल ते सप्टेंबर सर्वसाधारणतः हिवाळा. यावेळेचे तापमान -5 ते -8 डिग्री सेल्सिअस. मधूनमधून स्नो पडतो. जीवघेणी थंडी, सुसाट्याचा वारा, अतिशय कंटाळा येतो. सर्व जनजीवन ठप्प होऊन जाते. सर्वांनी हीच व्यथा बोलून दाखवली. येथे गॅसपासून प्रत्येक गोष्ट कमालीची महाग, कारण येथे काहीच पिकत नाही, तयार होत नाही. येथून 297 किलोमीटर अंतरावर असलेले पुंटा आयरेनास, जिथून आमची क्रूज निघाली, हे सर्वात जवळचे मोठे शहर. सर्व गोष्टी तिथूनच आणाव्या लागतात. आता येथे एक छोटे सार्वजनिक व नाविक दलाचे इस्पितळ आहे. अन्यथा थोड्या मोठ्या आजारासाठीही पुंटा आयरेनास गाठावे लागते. प्युर्टो विल्यम्स येथे हा एक छोटा विमानतळ आहे. पुंटा आयरेनास ते प्युर्टो विल्यम्स अशी विमानाची जाऊन येऊन रोज एक फेरी असते. 1.25 तासाचा प्रवास, पण त्यासाठी 1,21,000 चिलियन पेसो म्हणजे सुमारे $200 अमेरिकन मोजावे लागतात. सर्वसामान्यांना ते परवडणारे नाही. वैद्यकीय आणीबाणी असेल तर सरकार 6,000 पेसोची म्हणजे सुमारे $10ची सवलत देते. बोटीच्या प्रवासासाठी साधारणतः 28 तास लागतात आणि ती आठवड्यातून एकदा असते. गावातील या मुख्य चौकात एक बँक, एक शाळा व एक ATM अशा सोयी आहेत. सॅटेलाईट टेलिफोन व इंटरनेट सर्व्हिस उपलब्ध आहे, पण ते सर्व हवामानावरती अवलंबून. मासेमारी हा येथील मुख्य व्यवसाय. आता येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही हळूहळू वाढते आहे. अंटार्क्टिकाला जाणाऱ्या निवडक क्रुझेस येथे थांबतात, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या चौकात छोटी छोटी दुकाने थाटली आहेत. त्यात टी-शर्ट्स, टोप्या व अन्य सुव्हिनियर्स विक्रीसाठी ठेवण्यात येतात. प्युर्टो विल्यम्सला मुक्काम करणाऱ्या पर्यटकांची व्यवस्था घराघरांमध्ये करण्यात येते. साधारणतः 3 खोल्यांचे घर, त्यापैकी 1 खोली पर्यटकांना राहण्यासाठी देण्यात येते. आम्ही दुपारचे जेवण मुद्दाम एका स्थानिक रेस्टॉरंटमध्ये घेतले. किंग क्रॅब, मोठा खेकडा हा येथील लोकप्रिय व सहज उपलब्ध होणारा पदार्थ. तीच डिश मागवली, तशी खूप महाग पण कमालीची चवदार. प्युर्टो विल्यम्स या अगदी शेवटच्या टोकाच्या गावचे मुख्य आकर्षण म्हणजे गावाच्या मध्यभागी येल्चो कटर या चिलियन बोटीच्या पुढच्या भागाच्या भव्य प्रतिकृतीचे उभारण्यात आलेले हे स्मारक. तेथे बाजूलाच लिहिलेल्या मजकुरावरून या बोटीची व ती चालवणाऱ्या लुईस पार्डो या चिलियन नाविक दलाच्या खलाशाची महान, धाडसी व चित्तथरारक कहाणी समजून येते. ती सारी कहाणीच रोमांचकारी म्हणावी लागेल. इंग्लंडचा सर अर्नेस्ट शेकल्टन हा मोठा धाडसी दर्यावर्दी. अंटार्क्टिका म्हटलं म्हणजे शेकल्टनचे नाव घ्यायलाच हवे. त्याने अंटार्क्टिकावर अनेक धाडसी मोहिमा केल्या.
आपल्या सर्व सहकाऱ्यांची काळजी घेऊनच मोहीम पूर्ण करायची हे त्याचे मुख्य सूत्र. 1907मध्ये तर तो दक्षिण ध्रुवापासून अवघ्या 87 मैलावर असतानाही केवळ आपल्या सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तो माघारी फिरला. 1915मध्ये शेकल्टन 25 सहकाऱ्यांना घेऊन अंटार्क्टिकाच्या मोहिमेवर निघाला. सर्वत्र हिमनगांचे साम्राज्य. त्यात त्यांची बोट वेडेल समुद्रात बर्फात अडकली व फुटली. शेकल्टन व त्याचे 2 सहकारी प्रचंड हिमवृष्टी कडाक्याच्या थंडीला तोंड देत एका किनाऱ्यावरती आले आणि तिथून त्यांनी चिलियन नाविक दलाच्या मदतीची मागणी केली. नाविक दलाने ती मान्य केली आणि लुईस पार्डो या खलाशावर ती कामगिरी सोपवली. तो ही येल्चो बोट घेऊन मदतीला निघाला. हे काम अतिशय कठीण होते. इंग्लंडमध्ये 1906मध्ये बांधण्यात आलेली ही टग बोट 1908ला चिलियन नाविक दलात आली. ही बोट 120 फूट लांब होती, पण तिच्यात रेडिओ यंत्रणाही नव्हती. अशा परिस्थितीत येल्चो बोटीतून जाणे हे तसे मोठे धाडसाचे होते. हिवाळ्याच्या मध्यास ड्रेक पॅसेजमधून प्रवास, 40-45 फूट उंचीच्या लाटा, तुफानी वारे आणि हिमवृष्टी यातून मार्ग काढायचा होता. या मोहिमेवर निघण्यापूर्वी पार्डो याने आपल्या वडिलांना लिहिलेले हृदयस्पर्शी पत्र या स्मारकाच्या ठिकाणीच कोरून ठेवले आहे. त्यात तो म्हणतो, मला कल्पना आहे की हे काम कठीण आहे, पण मी चिलियन असून धोका पत्करायलाच हवा या भूमिकेतून मी हे धाडस करीत आहे. मी परत आलो तर सर्वांनाच बरोबर घेऊन येईल, पण या मोहिमेवर मला जर मरण आले तर माझी बायको, मुले यांची जबाबदारी तुम्ही स्वीकारा. अर्थात लुईस पार्डो यांनी ती मोहीम यशस्वी करून कॅप्टन शेकल्टन व त्याच्या सर्व सहकाऱ्यांना वाचवले आणि चिलीला नाव मिळवून दिले. योगायोग असा की पुढे मिडनाईट सोल या आमच्या क्रूजच्या 18 दिवसांच्या प्रवासात शेकल्टनच्या याच मोहिमेवरील एक फिल्म 2 भागात बघितली. 1915मधील मोहिमेत आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी शेकल्टनने किती साहस पत्करले याची माहिती त्यातून मिळाली. पण त्या सर्वांना वाचवणारा लुईस पार्डो, त्याची ही येल्चो बोट आणि चिली नाविक दल यांचा कोठेही उल्लेख त्या ब्रिटिश फिल्ममध्ये करण्यात आला नव्हता. उशवाया, पृथ्वीच्या दक्षिणेकडील अगदी टोकावरचे शेवटचे शहर. पृथ्वीच्या दक्षिणेकडील अगदी टोकावरचे शेवटचे छोटे गाव आपण बघितले. आता आपण जाणार आहोत उशवाया या अगदी टोकावरच्या मोठ्या शहराच्या भटकंतीवर. लोकसंख्या 85,000, पण दरवर्षी 10 ते 15 लाख पर्यटक उशवायाला येतात. अंटार्क्टिका सहलीवर जाणारे अनेक जण उशवायावरूनच जातात, पण उशवाया ते फारसे फिरत नाहीत. वस्तुतः दक्षिणेकडच्या या शेवटच्या शहरात बघण्यासारखे खूप काही आहे. त्यामुळेच आम्ही तिथे चांगला 3-4 दिवसांचा मुक्काम केला आणि पृथ्वीच्या टोकावरील या शहरातील अनेक आश्चर्ये आम्ही पाहू शकलो, तेथे मनसोक्त भटकू शकलो. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयरेस येथून 3 तासांच्या विमान प्रवासाने उशवायाला जाता येते. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या हवामानासाठी उशवाया प्रसिद्ध आहे. तेथील मुक्कामात 4ही मोसमांतील हवामान आम्ही अनुभवले. कडाक्याची थंडी, मधूनच कडकडीत ऊन, पावसाच्या सरी आणि अगदी अंधुक वातावरण. शहरात वर्षातील 146 दिवस पर्जन्यवृष्टी होते. हिवाळ्यात स्नो पडतो. उशवाया हे दक्षिण अक्षांशावर अगदी टोकाला असल्याने अंटार्क्टिकाच्या हवामानाचा त्याच्यावर मोठा परिणाम होतो. येथून अंटार्क्टिका अवघे 1000 मैलांच्या सुमारे 1500 ते 1600 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळेच उशवाया हे अंटार्क्टिकाचे प्रवेशद्वार मानण्यात येते. या प्रवेशद्वारात तुम्ही प्रवेश केला याची नोंद तुमच्या पासपोर्टवर करण्याची सोयही येथील माहिती कार्यालयात केली आहे. गेटवे ऑफ अंटार्क्टिकात पाऊल ठेवल्याचे स्टॅम्पिंग आमच्या दोघांच्याही पासपोर्टवर झाले. तो एक निराळाच आनंद म्हणावा लागेल. उशवायाचे एक मोठे आकर्षण म्हणजे एंड ऑफ द वर्ल्ड ट्रेन, जगाच्या पाठीवरील दक्षिणेकडील अखेरची रेल्वे गाडी. या रेल्वे गाडीतून प्रवास करायचाच
असे आम्ही सहल आखली त्याच वेळेस ठरवले होते. ही सदर्न फ्युजन रेल्वे म्हणून ओळखली जाते. माउंट सुसानच्या पायथ्याशीच त्याचे रेल्वे स्टेशन आहे. स्टेशनच्या बाहेर एक मोठा बोर्ड दिसतो. त्याच्यावर ट्रेन ऑफ द एंड ऑफ द वर्ल्ड असा हा मजकूर स्पॅनिश भाषेत आहे. पृथ्वीच्या टोकावरील अगदी शेवटच्या रेल्वेगाडीतून आपण प्रवास करणार याचे थ्रिल मोठे अवर्णनीय म्हणावे लागेल. त्यामुळे या बोर्डाच्या पार्श्वभूमीवर आपले छायाचित्र काढून घेण्यासाठी प्रत्येक जण मोठा उत्सुक असतो. आमचेही हे छायाचित्र. या गाडीचा इतिहास जवळजवळ 100 वर्षापासूनचा जुना आहे. उशवायाच्या राष्ट्रीय तुरुंगात सामान पाठवण्यासाठी या गाडीचा उपयोग केला जायचा. 1910च्या सुरुवातीला ही पहिली गाडी सुरू झाली. कैद्यांची गाडी म्हणून ती ओळखली जाऊ लागली. आजही या गाडीची रचना जवळजवळ पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. त्याचे चिमुकले डबे लाकडाचे आहेत आणि वाफेच्या इंजिनावरती चालते. त्यात 75-80 प्रवासी बसू शकतात. सारा माहोल थाट आगळा वेगळा अगदी 100 वर्षांपूर्वीसारखाच. या गाडीचा पूर्वीचा प्रवास 25 किलोमीटरचा असायचा. आता मात्र तो 7 किलोमीटरचा करण्यात आला आहे. उष्मायात आल्यानंतर जागतिक कीर्तीच्या बिगल चॅनेलमधून प्रवास हा करायलाच हवा. आम्ही एक क्रूज बुक केली. तीत 20-25 प्रवासी होते. बिगल चॅनेल सुमारे 240 किलोमीटर लांब व बऱ्याच ठिकाणी 5 किलोमीटरपर्यंत रुंद आहे. शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन हा बिगल नावाच्या शिपमधून प्रवास करत करत इथे पोहोचला. त्या शिपचेच नाव या चॅनलला देण्यात आले. बिगल चॅनेल अखेर अटलांटिक व प्रशांत महासागरांना मिळतो. आजूबाजूचे अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहत सुसाट्याच्या वाऱ्यातून मार्ग काढत आमची बोट एलाईस आयलंडला लागली. इथे सी लायन्सची मोठी कॉलनी आहे. गुळगुळीत शरीराचे पांढऱ्या काळ्या करड्या रंगांचे शेकडो लहान मोठे सी लायन इथे सुस्त पडले होते. पृथ्वीच्या दक्षिणेकडील अगदी अखेरचा म्हणून ओळखला जाणारा टिएरा डेल फ्युगो नॅशनल पार्क हे येथील आणखीन एक मोठे आकर्षण. सुमारे 68,909 हेक्टरमध्ये पसरलेल्या या पार्कची स्थापना 1960 मध्ये करण्यात आली. काही दुर्मिळ प्राणी तेथे आम्हाला पाहायला मिळाले. त्यात तांबड्या कोल्ह्यासारख्या दिसणाऱ्या प्राण्याचाही समावेश होता. पृथ्वीच्या दक्षिण टोकावरच्या अगदी अखेरच्या केप हॉर्नवरील आमचे लँडिंग आणि महाभयंकर ड्रेक पॅसेजमधील प्रवास याची छायाचित्रांसह सफर भाग 2 मध्ये. पृथ्वीच्या दक्षिण व उत्तर टोकांवरच्या आमच्या थरारक सफरींवर आधारित माझे एंड ऑफ द वर्ल्ड भटकंती हे अगदी आगळे वेगळे पुस्तक रोहन प्रकाशनतर्फे नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. तसेच माझ्या ऑफबीट भटकंती भाग 1, भाग 2 व भाग 3 मध्ये मी एकूण 55 देशांची भटकंती घडवून आणली आहे. जेपीज भटकंती टिप्स हे पुस्तक पर्यटन प्रेमींनी जवळ बाळगायलाच हवे. रोहन प्रकाशनच्या वेबसाईटवरून ही सर्व पुस्तके तुम्ही ऑनलाईन जरूर मागवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याचा अभिप्राय कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. तसेच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील भागात.